नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील वाहतूक शिस्तीला आता अधिक बळ मिळणार आहे, कारण आजपासून शहरातील 40 महत्त्वाच्या सिग्नल चौकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले। सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांवर थेट ईमेलद्वारे दंड आकारला जाणार आहे, त्यामुळे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता कोणतीही मुभा मिळणार नाही। नाशिक महानगरातील प्रमुख चौक, कॉलेज रोड, मुंबई नाका, द्वारका सर्कल, अशोक स्तंभ, पंचवटी परिसर आदी ठिकाणी तिसरा डोळा 24 तास नजर ठेवून आहे। रेड लाईट जंप, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणं, स्टॉप लाईन पार करणं अशा नियमभंगांच्या घटना थेट कॅमेऱ्यात कैद होणार आहेत। वाहन क्रमांकाच्या आधारे दंडाची रक्कम थेट संबंधित वाहनधारकांच्या मोबाईलवर आणि पत्त्यावर ई-चलन स्वरूपात पाठवली जाणार आहे। वाहतूक पोलीस प्रशासनाच्या निर्णयामुळे अपघातांचं प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। विशेषतः गर्दीच्या वेळेत सिग्नल तोडण्याच्या घटनांमुळे अनेकदा अपघात घडतात, मात्र आता कॅमेऱ्याच्या सतर्क नजरेमुळे वाहन चालक अधिक जबाबदारीने वाहन चालवतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला। दरम्यान नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी असं आवाहन करण्यात आलंय, कारण आता सिग्नल तोडला तर कॅमेरा चुकणार नाही आणि दंड टाळणंही शक्य होणार नाही। नाशिकमध्ये वाहतुकीवर तिसरा डोळ्याचा वॉच सुरू झालाय। नियमभंग करणाऱ्यांसाठी स्पष्ट चेतावणी ठरते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।